हाय नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वावमॅन आणि वावमॅन व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आणि मित्रांनो आता आम्ही वावमॅन टीम सर्व आमची जमले। इथे सुदेश आहे, केतन आहे आणि हा कल्पेश आहे। आणि आज आमचा वेगळा प्लान आहे। वेगळा प्लान म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, कोकणातला जो महत्त्वाचा प्लान असतो तो म्हणजे काय रे, तो म्हणजे कोणता? पोपटी। तो म्हणजे पोपटी। तर मित्रांनो आज आम्ही पोपटी बनवतोय, कारण लग्नासाठी आलोय गावात आणि आमच्याकडे आज एक दिवस आहे, म्हणून आज आम्ही पोपटी बनवतो। आज साखरपुडा झाला आणि आज आम्ही पोपटी बनवतो संध्याकाळच्या टायमाला। तर हे बघा कल्पेश भरतोय पोपटी। तर तुम्हाला प्रोसिजर पण दाखवू आणि व्हिडिओ आम्ही कशी पोपटी वगैरे बनवतोय ते पण दाखवू। सो आता कल्पेश काय करतोय ते तुम्हाला दाखवतो, थांबा। मित्रांनो सुदेश का चिकन आहे ना की मटन? चिकन 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 आहे आणि हे आहेत वाळाच्या शेंगा आणि हा कल्पेश केतनकडे आहेत अंडी, चिकन अंडी आहेत मित्रांनो। हे बघा चिकन अंडी किती आहेत केतन? एक ट्रे ओके। तर चिकन अंडी आणि आता हा मामरूट भरतोय। आणि हा मित्रांनो हा आहे मामरूट। मामरूट एक औषधी वनस्पती आहे आणि ती पोपटीमध्ये महत्त्वाची असते। आणि हा एक मीठ आहे, मीठ पण लागतो आपल्याला पोपटीसाठी। सो आपण सर्वांचं नियोजन करतोय। आता कल्पेशने पहिला जो मामरूटाचा पाळा आहे तो टाकलेला आहे आणि नंतर मीठ टाकलेलं आहे। आणि हा सिल्वर काय बोलतात ते पेपर, कुठला? ऑइल पेपर आहे। हां, तर हा पेपरमध्ये आता चिकन वगैरे टाकणार कल्पेश। हे बघा आता आमच्याकडे ॲक्च्युली पोपटीसाठी मटका यूज करतात, परंतु आम्ही मटका न यूज करता आता डब्यामध्ये पोपटी बनवणार आहोत। कारण आताचे मटके मला वाटते फुटलेत, आमचे मटके गेल्या वर्षाचे। कुंभार पण नाही राहिले राहिले ते सर्व आम्ही मटके गेले, फक्त आम्ही राहिलो। सो आता आम्ही डब्यामध्ये असे 2 डबे भरणार आहोत। हा एक डब्बा आहे आणि हा एक डब्बा, असे 2 डब्बे आहेत पोपटीचे मंडप। हे बघा इकडे मित्रांनो जेवणासाठी लग्नाचं जेवण वगैरे जेवण्यासाठी बनवलेलं आहे इकडे। आणि या साईडला जेवण बनवतात आणि मागच्या साईडला आमचं मंडप आहे लग्नाचं आणि या मागच्या साईडला आम्ही पोपटी बनवतोय। मित्रांनो दुसरा थर चिकनचा टाकलेला आहे, नंतर पुन्हा पाला टाकला, नंतर पुन्हा अंडी। आणि सुदेश करतो इकडं शेंगांचं धुवून काढलेले आहेत शेंगा पाण्यामध्ये, जेणेकरून नंतर व्यवस्थित निघायला पाहिजे भाजून। आता पुन्हा एकदा मीठ मारलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे पुन्हा। आपण ओवा पण टाकतो ना, ओवा आणलेला नाही ना, ओवा पण टाकतो मित्रांनो। आता पुन्हा या अंड्यांवर शेंगांचा थर, वा असे 2 डबे भरणार आहेत। पुन्हा मीठ, असे 3-4 थर बनवायचे। चिकन आपण आणल्यानंतर पहिला स्वच्छ धुवून घेतलंय पाण्याने। हा, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लिंबू, हा, दही, मीठ, चिकन मसाला। ओके। आपल्याला चिकन मसाला आपण ऍक्च्युअली तंदुरी मसाला पण यूज करू शकतो। हा, पण सध्या आपण चिकन मसाला यूज केलाय। ओके। ते सगळं मिक्स मॅरिनेशन करून ठेवलं होतं आपण 1 तास। हा, बस त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल वगैरे घेऊन मॅरिनेशन करून ठेवलं होतं। ओके ओके आता त्याच्यानंतर आपण 1 तासानंतर हे पोपटीची तयारी करतो। ओके। अशा पद्धतीने चिकन हे केलेलं आहे मित्रांनो। डब्बा भरणार नाही मग आपला। तर मित्रांनो आमचा एक डब्बा भरलेला आहे आणि याला आता पॅक करतो आम्ही या पेपरने, ऑइल पेपरने पॅक करतो। आता पुन्हा थोडं आम्ही पाला टाकणार त्याच्यात। हां, पाला टाकलेला आहे मित्रांनो। आणि मध्ये आला आमचा व्हेजवाला आंटी। आंटी तुम्ही आंटी नाव असं वाटलं असेल तर कोणतरी बाई आहे, पण आमचा आंटी पुरुष आहे पुरुष आंटी आहे, पुरुष आंटी। आणि असा बंद केलेला आहे डब्बा मित्रांनो, मस्त पाला टाकून। पालाचा एक स्वादच असतो वेगळा पोपटीसाठी आणि तो यूज बाकी आहे काय? हा कुठला आहे? काय
अशा तऱ्हेने आता बंद केलाय मित्रांनो डब्बा. हा दुसरा डब्बा मी टाकलाय. का काढतो का? मीठ नाही मारलं त्याच्यावरती. अच्छा मीठ मारा. मग त्याविषयी मसाला असेल खाली आहे ना तू जास्ती भर पाहिजे नुसतीच मग पाल्यातच भर टाकायला लागेल पाहिजे. नाही मग एअर हवा जाईल ना. आवाज आहे पाला टाका. पाला टाकायला पाहिजे ते का मी एक केलीचा आहे काय चिंगरीचा. टाकायचा. मित्रांनो आम्हाला जरासा पाला कमी पडलाय. आंब्याचा पाला नाही दोन नाही तर फणशीचा पाला. असला आंब्याचा नाही तर फणशीचा. नाही घेऊ आता एक्झाम घेऊन येऊया ना पटकन तिकडे जाऊन. चल मग जाऊ तिकडे जायचं आपल्याला. मग खाली जाऊन घेऊन येऊया ना बघत उगाच हे नको कारण काय माहिती आहे त्याच्यात होईल मग ए आणि का आणला केली तर चालेल ना. चालतं केळीचा पण झालेला. हा हे बघ आमच्या पोपटी चालू आहे. हा खायला येऊ. तर मित्रांनो आम्हाला पाला कमी पडला म्हणून आम्ही जरा केलीचा पाला टाकतो आतमध्ये. कारण सुदेश आणि कल्पेश आणि केतन आणि मिथून आहेत. अजून पाहिजे आम्ही फक्त व्हिडिओ मास्टर. अजून एक केलीचा पान आणला असतं ना. मामरूचं आणू घ्या का. तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही 2 डबे भरण्याचा प्रयत्न करतोय. माणसं 4 माणसं जाम आहेत 4 नाही. खर्च करणारे 4 आणि खाणारे 20 आहेत मला वाटतंय. असा प्रकार आहे. नाही 25 मिनिटं 25 मिनिटं भाजायची. चला तुम्ही होईल जास्त करा मग होईल. तर मित्रांनो आम्ही डबे घेऊन चाललोय आता भाजायला. आणि इकडे आमच्या भाऊने स्वपन भाऊने आणि मना भाऊने जेवण आमच्यासाठी बनवलेलं आहे. चला आता आवारात चाललोय मित्रांनो. आवारात आलोय कालोख आहे. आणि इकडे आता आग पेटवणार आणि डबे त्याच्यात भाजणार पोपटीचे. कालोख पडला रे. लाईट लावतो जरा. आता लाईट लागली. हा आपण भांबरून टाकला नाही त्याच्यावरती मग टाकू शकतो. मग चालेल. भाऊ सूर्य आणताय काय. बाबू सूर्य आणतात ते का ना. मित्रांनो आता केळीची पाणी जरा आम्हाला कमी पडला डब्यामध्ये. अर्धा डबा भरलाय. सूर्य आण जा. हे आणू ना सूर्य. बघ इथं असं त्यांच्याकडे तुझ्या हां तर मित्रांनो कोकणामध्ये केली माहितीच आहे तुम्हाला. नारळी पण दिसतील तुम्हाला. बघा इकडे नारळ आहेत. पोट दिसणार ना तुम्हाला. एकदम कालोख झालाय. इकडे मस्त लाईट पेटली आमची. जेवणावर मंडप बांधलाय तिथे लाईट लावली सर्व. तो गेला होता रे सूर्य आणायला. तो आला गे. हा परत झाला नाही. अरे देवा. तर मित्रांनो पोपटी लावलेली आहे बघा. मस्त डबे टाकलेले आतमध्ये आणि आग लावले. कल्पेश आणि सुदेशनी आगीवर आग टाकले ते बघा. पातेला आहे ते. सुदेश पातेला उचलून पोपटीत टाकतंय. तर अशी मित्रांनो पूर्ण 25 ते 30 मिनटं चालू ठेवायची आग. जेवढा तुम्ही जाळा तेवढी शिजली पाहिजे. असा 25 ते 26 मिनटं किंवा 30 मिनटापर्यंत चालू पाहिजे असा. तरच ती पोपटी पूर्ण भाजून निघेल. हे जे डबे दिसतात ते पूर्ण भाजले पाहिजे. आतमध्ये चिकन आणि शेंगा शिजल्या पाहिजे असं करा. ये फुटिंग का वो साइज वगैरह हाँ क्या बोल रहे थे आप अभी जो फुटिंग जो है ना जो साइज अभी दिया है ऑल डिटेल उसका आपको डिटेल्स नहीं बोल रहे ना. हॅलो हाँ हॅलो. त्याच्यामध्ये कल्पेश आणि सुदेश मगापासून जाम मेहनत घेतोय. मी फोनवर होतो. बापरे.
मला क्लायंटचा फोन आला होता त्या मॅडमचा आला तर अरे नेपाळवरून फोन आलेला नेपाळवरून अर्जंट होता रे मी आज सुट्टी मारली ना. तर मित्रांनो मस्त चालले पोपटी भाजल्यावर तुम्हाला दाखवतोच. झाली काय मित्रांनो हा पातेरा आहे. काय घेऊन जायचं आहे. खपला पातेरा संपला पातेरा संपला. काय नाही पातेरा नाही पण हे जरासा एवढा येईल तेवढा. चला ही झोली नेतात. वरती टाकून काय उपयोग नाही. वरती जाते बा आपल्या खालची बाजू घरी कलेची पेढा बनवत आहे. घे माझ्याकडे घ्या. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आमची आग विझालेली आहे पोपटीची आणि डब्बे दिसत आहे. हा हे बघा हा डब्बा एक आणि हा दुसरा डब्बा आहे. सो आता आम्ही काढणार कशी शिजले ती बघणार. मित्रांनो ए ठेव ठेव ए शिबे का वताचं ना इथं कुठं तिथं व तू मग काढून जमणार नाही. मग घे जा डबा घेऊन जा चल अक्काच्या अक्का. तर मित्रांनो डबा एक काढलाय कल्पेशने आणि उचलून घेऊन गेला हनुमंत सारखा. हा दुसरा डबा सुद्धा सुटला उचलणार आहे. अरे हा डबा टाकला वाटतं यार. मित्रांनो एक डब्बा राहिला. ही कोण आहे? ही आमची रुक्मिणी रेश्मा पाटील. चला कल्पेशने दुसरा डब्बा आणलेला आहे. ते तिथे घ्यायचे ना रे वरती. वरती वाला आहे तो. अरे मोत्या राहिले कुठे? अरे या मोत्या आली. हा चल थांब बाजू अंडी पडली. अशा तऱ्हेने मित्रांनो डब्बा आमचा हा जरा डब्बा खाली होता पोपटीचा. अंडी बाहेर आली. आहे हा जाम करा आपला पारा. ह्याच्यात कमी होता. दुसरा आपला मेन डब्बा दुसरा आहे. तर मित्रांनो ही आहे पोपटी. त्याच्यामधले अंड्या दिसत आहेत. चिकन पण दिसतोय आणि वाळाच्या शेंगा पण दिसत आहेत. चला दुसरा खवळा. चला मित्रांनो हा डब्बा बघा. हा डब्बा भरलाय भरपूर. तुम्ही पण येऊ शकता खायला. तर मित्रांनो अशी ही पोपटी निघाली बाहेर मस्त. चिकन अंडी आणि शेंगा आणि ही आमची पब्लिक. ते फोन कर हेमनला. हा चला हाय पोपटी हाय. आणि बाबू घे तू जरा हे कर ग मग हवा जाईल त्यांना. आणि मग तुम्ही रुजल ठेव. मित्र येतात.
काय हे घ्या शिवा वरती इथं उचलून इथं कालोख दिसतंय हा घ्या चला इथं वरती चला वरती जा उचला उचला हे घे इथून उचल फोटो काढ मला मी एकटा उचलतो. हे फोटो काढतो घे बघा इथं बघा येते काय व्यवस्थित? आला आला चला चला येऊ द्या येऊ द्या कुठं येशील तिथून हा या चला मित्रांनो थाली आलेली आहे चिकन थाली बकासूर थाली पोपटी थालीची बकासूर थाली चला ठेवा इथं टेकून बसू मस्त ठेवा मला पण द्या ना. हा बसा तुला पण भेटेल तू बसली असते तर खाली मुंग्या आहेत. आय मुंग्या आहेत हे नको उठा पुरे घ्या हे इथं पण मुंग्या आहेत एवढ्या साईडला काढ सो मित्रांनो अशा तऱ्हेने बोलव नको इकडं अख्खा गाव आलाय मित्रांनो पोपटी खायला पनवेलवरून माणसं आले गुजरातवरून माणसं आले हे बघ. सो अशा तऱ्हेने मित्रांनो पोपटी आमची संपलेली आहे आणि आम्ही इथेच तुमची रजा घेतो चला टाटा बाय बाय ओ, प्रियंका